नमस्कार. DS4 न्यूज येवला या चॅनलमध्ये स्वागत आहे. येवल्यातील कैलासवासी सुभाषचंद्र पारख पतसंस्थेतील ठेवीदारांच्या हक्काच्या रकमा परत मिळवण्यावरून आता संतापाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. आज झालेल्या एका आमसभेत संतप्त ठेवीदारांनी थेट शिक्षक आमदार किशोर दराडे यांना साकडे घालत आपल्या व्यथा मांडल्या आहेत. एकीकडे पतसंस्थेचे संचालक विविध कार्यक्रमांवर लाखो रुपयांची उधळपट्टी करत आहेत, मात्र दुसरीकडे घाम गाळून जमवलेला पैसा मागणाऱ्या ठेवीदारांना 1 रुपयाही परत मिळत नसल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. विशेष म्हणजे या ठेवीदारांपैकी अनेक जण अत्यंत हलाखीचे जीवन जगत असून काही जण गंभीर आजारग्रस्त आहेत. उपचारासाठी देखील स्वतःच्याच पैशांची अडवणूक झाल्याने त्यांच्यासमोर जगण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. याआधी लोकप्रतिनिधींकडे धाव घेऊनही पदरी केवळ निराशाच पडल्याने ठेवीदारांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. अखेर संतप्त ठेवीदारांनी सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर धाव घेत तातडीच्या कारवाईची मागणी केली असून या प्रकरणी आता शासकीय यंत्रणा नेमकी काय पावले उचलणार आणि ठेवीदारांना त्यांचा हक्काचा पैसा कधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. DS4 न्यूज येवला, ब्युरो रिपोर्ट येवला. ओके. पिंटू पारख पतसंस्थेच्या संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने सदर अर्ज हे पतसंस्थेच्या जे व्यावसायिक अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे पाठवले जाणार आहे आणि सदरचे अर्ज पाठवल्यानंतर त्याचा फॉलोअप घेतला जाईल. सर्व ठेवीदारांना लवकरात लवकर रक्कम मिळण्यासाठीचे जो पण काही पाठपुरावा असेल तो सहाय्यक निबंधक कार्यालयातर्फे घेतला जाईल. कैलास बाळासाहेब साताळकर. मी माझे पतसंस्था सुभाषचंद्रजी पारख पतसंस्थेमध्ये पैसे अटकलेले आहे. तरी आमदार साहेबांची आमसभा होती, त्या कारणाने मी इथं ऑफिसला आलेलो आहे. तरी मॅडमने सांगितलं प्रयत्न करू. तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया. याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध. आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी. आजच संपर्क साधा. अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला. तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य.